आज काय खाणार? डोसा. ओके. हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या मुलीची फरमाईश आहे की तिला मसाला डोसा खायचा आहे. तर डोशाचे अनेक प्रकार असतात, जसं चीज डोसा, साधा डोसा, मैसूर डोसा, ऑनियन डोसा. तसं मी आज बनवणार आहे मसाला डोसा. तर डोसा बनवण्यासाठी मी आधी कुकरमध्ये बटाटे उकडून घेतले. त्यानंतर आपल्या तव्यावर तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. त्यानंतर आपला कांदाही मी लालसर करून घेतला. त्याच्यानंतर हिंग, हळद टाकून आणि आपले उकडलेले बटाटे टाकून चवीनुसार मीठ टाकून सगळं एकत्र करून आलू मसाला तयार करून घेतला. त्यानंतर तव्यावर थोडंसं तूप टाकून पाण्याचा शिंपडा मारून मी डोशाचं पीठ टाकून व्यवस्थित असा गोल डोसा करून घेतला आहे. डोसा एकदम असा पातळ बनवायचा आहे, जेणेकरून आपला डोसा एकदम क्रिस्पी बनेल. डोशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल असतात. त्यामुळे डोसा खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात. एवढंच नाही तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुमच्या डाएटमध्ये डोशाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. डोसा तांदूळ आणि डाळीपासून तयार केला जातो. हा पचनासही हलका असून त्यामुळे पोटही भरल्यासारखे वाटते. तर आपल्या इकडे डोसा तयार आहे. डोसा एकदम मी मार्केटमध्ये जसा मिळतो हॉटेलमध्ये तसा एकदम असा क्रिस्पी करून त्याचा रोल करून घेतलेला आहे. आता आपला मसाला डोसा इकडे तयार आहे. इकडे चटणी आणि आलू मसाला, आपली इथे मसाला डोसाची थाळी तयार आहे. तुम्ही बघू शकता संजूही खूप आवडीने मसाला डोसा खात आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.